विशेष सर्वसाधारण सभा होती अर्थसंकल्पाची. पण सभेत काय बोलायचं, किती बोलायचं आणि कसं बोलायचं हेच अवगत नसल्याने आणि जोडीला लाईव्ह प्रक्षेपण सुरू असल्याने प्रत्येकालाच भाषण करून व्यक्त होण्याची सुरू असलेली चढाओढ काल शहराने अनुभवली. सकाळी 11 वाजता सुरू झालेली सभा अखेर रात्री 1 वाजता संपली. अवांतर चर्चा, अर्थहीन मुद्दे या सभेत समोर आल्यानंतर व एकूणच सगळा रागरंग पाहिल्यानंतर नगरसेवकांना सभाशास्त्राचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने आता घेतला असून शहर भाजपचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी पिंपरी चिंचवड न्यूजशी बोलताना त्यास दुजोरा दिलाय. 9 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर निवडणुका होऊन महापालिकेच्या सभागृहात आलेल्या नवख्या नगरसेवकांचा अतिउत्साह व अर्थसंकल्पावर बोलायचे सोडून प्रभागाच्या समस्या मांडण्यावर त्यांनी दिलेला जोर, तसेच कोणीही कधीही उठावं, बाहेर जावं, आत यावं आदी प्रकार शहराने काल अनुभवला. पालिकेची ही दुसरी सभा असल्याने प्रत्येक विषयावर बोलण्याची धडपड आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीचा हव्यास यामुळे सभागृहाच्या कामकाजाचा वेळ नाहक वाया गेल्याचं काल पाहायला मिळालं. नव्या नगरसेवकांचा हा अति उत्साह तर जुन्या नगरसेवकांच्या दृष्टीतील सगळेच ज्ञान आपल्याला आहे असा त्यांना झालेला साक्षात्कार शहर काल पाहत होता. त्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधींना संसदीय कामकाजाचं रीतसर प्रशिक्षण देण्याच्या निर्णयावर सत्ताधारी भाजप आल्याचं स्पष्ट झालं. एकूणच अर्थसंकल्पीय विषयाला सोडून होणारी वायफळ चर्चा हेच कालच्या सभेचे वैशिष्ट्य ठरलं. वास्तविक सभेची वेळ सकाळी 11 वाजता होती, मात्र सभा सुरू झाली 11:20 ला. त्यातही बरेच सदस्य उपस्थित नव्हते. अर्थसंकल्पाची आकडेवारी सर्वांना दिसावी म्हणून सभागृहात प्रोजेक्टरची सोय प्रशासनाने केली खरी, पण ठिकाण चुकीचं होतं. प्रोजेक्टरची स्क्रीन थेट छत्रपती शाहू महाराज यांच्या तैलचित्रावर आली होती. त्यानंतर नवनियुक्त आयुक्त यांचा परिचय सर्व सभागृहाला देण्यात आला. त्यात त्यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व कामांचा आढावा सांगितला. काही सदस्यांनी तर मधाचं बोट लावून आयुक्तांना खुश करून टाकलं. प्रशंसेमुळे आयुक्तांची कळी खुललेली होती. अखेर चेअरमन बारने व महापौरांनी आयुक्तांना अर्थसंकल्प सादर केला. चेअरमन बारने यांनी पहिली वेळ असतानाही अतिशय उत्तमरित्या न अडखळता अर्थसंकल्प मांडला. सर्व सदस्यांनी त्यांचे कौतुकही केले. पुढे आता सर्वांनी उपसूचना मांडण्याची ज्यावेळेस वेळ आली त्यात पहिली बाजी विनोद नडे यांनी मारली. त्यांनी सुरुवात करत 1.5 तास भाषण केलं. अनेकांनी आपली भाषणं लिहून आणली होती आणि ते स्टोरी टेलिंग सारखं वाचत होते. पुढे तर अनेक सदस्यांना बोलू न दिल्याने त्यांचा संताप होणं, तर विरोधी पक्षाच्या मंडळींनी आम्हाला जाणीवपूर्वक बोलून दिलं जात नाही असा केलेला आरोप. त्यामुळे अर्थसंकल्पाची सभा आहे की बालवाडीचं गॅदरिंग असं चित्र सभागृहात निर्माण झालं. एकूणच आता शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही या वाक्याप्रमाणे आता प्रशिक्षणाशिवाय पर्याय नाही असं म्हणण्याची वेळ सत्ताधारी भाजपला सुचली. ही चांगली सुबुद्धी समजायला हरकत नाही. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.